झेगडी स्पोर्ट्स सर्व मयुरेश्वर मयेकर घेतील जरासा, कारण त्यांना करायचं एक ऑक्शन कोलाडमध्ये जाऊन. अमोल मयेकर त्यांचे समेत. तर आता टीम राहिली शिल्लक. विनय कोसबे सर, मास्टर कॅमेरा ऋतिक नरवणकर आणि प्रसाद इदुलकर साइड कॅमेरा. स्क्रीनवर आहेत मयुरेश्वर सर. आपण येस, कॅमेरामॅन कडे काहीतरी डिस्कशन पुढच्या स्पर्धेचं, पुढच्या वाटचालीचं कॅल्क्युलेशन. कॅमेरामॅन प्रसाद कॅमेऱ्यामध्ये आमच्या. आता नक्कीच आपण जर पाहिले तर आमचे मुस्लिम बांधव जे आपल्या पोटापाण्यासाठी धंद्यासाठी जे फॉरेनमध्ये आहेत, अख्खाती देशामध्ये, तेही मॅच पाहत आहेत, ते सगळे त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत फ्रेंड चषक 2026 मध्ये. थँक्यू. सपोर्ट तुम्ही करताय सगळे जे ऑनलाईन आपला काम करून सुद्धा हे मॅचेस पाहतायत आणि आम्हाला सपोर्ट करतात, गावच्या स्पर्धेला सपोर्ट करतात, त्यांचे खूप खूप आभार खऱ्या अर्थाने. अरफात पठाण खास करून बघतायत ही स्पर्धा. नबील ढांगू ही स्पर्धा पाहतायत. दुबई मधून स्पर्धा ही पाहिली जाते. यस, काय पाहिजे पाहू वसीम सरांना. नवीन बॉल. यस, नवीन बॉल एक आणखीन प्रोव्हाइड करा मैदान. सर्व दोन्ही टीम अतिरिक्त खेळाडू कृपया मैदानात पाहिजे स्कोररच्या ठिकाणी. पहिल्या षटक घेऊन स्वतः राहुल. चला, टाइम स्टार्ट आपला झालाय, लक्षात घ्या टाइमर लागलाय. चार षटकांचा मॅच, पण 5-5 बॉल असतील. शेहजाद आहे स्ट्राईकला, नवीद न स्ट्राईकला. पहिला बॉल शेहजादने आडव्या पट्ट्यात ओढलाय, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे विशाल. हो हो, जेल धरणीला दान. पहिल्या बॉलला जीवदान शेहजादला. राहुल आणि विशाल दोघे भाऊ आहेत, पण मैदानात मात्र राहुल बघतात रागाने विशालकडे, कारण जेल सोडलाय. नाराज आहेत राहुल आपल्या भावावरच. खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे आडव्या पट्ट्यात, पण गोशांकी क्षेत्रात नवीदच्या बॅट मधून येईल सिंगल. धाव होत आहेत 2. तर आमचे सगळे मुस्लिम बांधव पाहतायत ही मॅच. गल्फ कंट्रीमध्ये दुबई, कतार, ओमान इकडून हे मॅचेस पाहिल्या जातात, कारण बरेचसे कोकणी आमचे सगळे भाऊ त्या आखाती देशामध्ये कामधंद्यासाठी, काही सणावारासाठी फक्त सुट्टी घेतात. काही लोक मी पाहिलीत फक्त क्रिकेटसाठी घेतात. यासर 11चे आमचे मित्र आहेत, जवळजवळ यासर 11च्या स्पर्धेसाठी मसल्यामध्ये ते स्पेशल रसा घेऊन. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड शेहजादचा पॅटर्न आहे. टप्प्यात आला का कार्यक्रम फिक्स. षटकार 6. काय स्ट्रोक मारलाय पहा.
पुढे आले, झेल सोडले ना आपण. जेव्हा जेव्हा पाहिलंय ना अमर, एखाद्याचा झेल सोडला, मग आता मॅच अर्सलानकडून झेल सुटला, टर्निंग पॉईंट झाला असता तो. आदित्यचा झेल सोडला, त्याच्यानंतर आदित्यने षटकारानेच फिनिश केली मॅच. पुढे येऊन जबरदस्त देखणा स्ट्रोक चालत असले असे पुढे आणि स्ट्रोक खेळला. महागडा ठरेला झेल जो सुटलाय विशालच्या हातातून. राहुल पुढचा बॉल. हो, यावेळेस पुल चांगला स्ट्रोक, पण यावेळेस विशाल आहेत बाउंड्री लाईनला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येईल. 4 चेंडू मध्ये 9 धावा. 9 धावा पाहायला मिळतात. नवीद एक सिंगल खेळली होती, पुन्हा स्ट्राईकला, आणि या षटकात शेवटचा बॉल, कारण 5 बॉलचं हे षटक आहे. स्लोवर वन ऑफ कटर होता. नवीदनी ओळखलं, परखलं, स्टेअर केलं, सन्मान दिला या बॉलला. एक सिंगल. षटक संपते. पहिल्या षटकात आल्या 10. षटकार येऊन सुद्धा 10 धावा या मैदानात खूप चांगल्या आहेत अमर. कारण राहुलनी पहिल्या बॉलला संधी निर्माण केली होती, तिथे विकेट महत्वाचा होता, तो विकेट आला नाही आणि त्यामुळे तो षटकार पण आला. आता गोलंदाजीसाठी कोण येईल पहा. कोंडाळकर सर सुद्धा आहेत, जे स्वतः पोलीस आहेत. विकेट किपिंगचा कामकाजीला कुणाला बोलवलंय नितीश कोंडाळकर सरांनी. लीडिंग पण करतायत राहुलच्या सोबत. आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं संपलंय षटक, तर दुसरं षटक घेऊन गोलंदाज करंज खोलसाठी. ऋषी गोलंदाजीसाठी. ऋषी नाव टेनिस क्रिकेट मध्ये आपण जर पाहिलं तर ऋषी वैद्य एक जबरदस्त मोठं नाव, लेजेंडरी खेळाडू टेनिस क्रिकेट मध्ये. आज हे करंज साठी ऋषी आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतील. नवीदसाठी नवीद 2 चेंडू 2 धावा. शेजात जर आपण पाहिलं तर एक पुढे येऊन काही षटकार ढकला होता. पुरार म्हटल्यानंतर माज खतीब यांचं नाव येतं. माज एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, एक आयकॉन खेळाडू, पण ते 3ऱ्या क्रमांकाला येतील असा अंदाज आहे. हो, फुलटॉस होता, मिस केला फुलटॉस. वेगाने बीट केले इथं ऋषीनी. नवीदला एक सिंगल. धावसंख्या 11. नाही, स्कोर गती तर वाढवावी लागेल अमर, नक्कीच. आता तुम्ही लोकल ट्रेन मधून सुरुवात केली ना सफर, आता पुढची जशी षटक आहे ती बुलेट ट्रेन मध्ये तुम्हाला जावं लागेल. 40-50च्या स्पीडने आता काम नाही. 100 पार करून स्पीड. इथे क्लीन बोल्ड. ऋषी काय चेंडू टाकला. हाय हॅम ऍक्शन. डावखुरे गोलंदाज. लेफ्ट आर्म स्विंगिंग बॉल. यष्ट्या उद्ध्वस्त करणारा बॉल ऋषीचा पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी. दांडीगुल. लेन्सर आकडा आपल्याला स्क्रीनवर 11-1-1-1-1 असं आपल्याला पाहायला मिळते. ऋषीनी शेजादला पाठवलं माघारी. न्यू बॅटर आदित्य मैदानात. मागच्या मॅचच्या आदित्यनी चांगला खेळ केलाय, पण तो होता अश्नूर 11 वौरचा. आता हा आदित्य आहे पुरारचा. डावखुरे बॅटर आहेत पहा. नितीश कोंडाळकर सर लगेच सांगतात क्षेत्ररक्षणात करावं लागेल आपल्याला बदल. पहा लगेच चालवलं जाते मैदानात. क्षेत्ररक्षक सगळे आता ऑन साइडला फिरकतायत. विशाल येतात लॉंग ऑफला. लॉंगनला स्वतः राहुल. आणखीन एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. रईस मेहनत करताना. मैदान आपल्या गावातला मॅच आहे, आपला मॅच आहे. अब्दुल जब्बार कौचाली, शरीफ कौचाली मुख्य आयोजक, आणि संपूर्ण वेळ दिले. तसेच आमचे सदर साहेब जी धनसे साहेब, ते सुद्धा 3 दिवस आमच्या या समालोचन कक्षात सातत्याने आहेत. किमती वेळ दिला आपला त्यांनी. सगळी कामं बाजूला ठेवून जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. ऋषी आदित्य साडी. डावखुऱ्या बॅटर सोबत डावखुरा गोलंदाज. स्ट्रोक चांगला होता, पण गोशांकी क्षेत्रात मिळेल फक्त 1 धाव.
एक सिंगलने आपलं खातं उघडलंय. सिंगलने धावसंख्या 12. पहा प्रेक्षक मायबाप फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन आपल्या स्पर्धा पाहतायत. मैदान भरले. उद्या यापेक्षा गर्दी होईल कारण फायनल डे आहे. पहिल्या दिवशी हमजा बासिल 11 पोलादपूर क्वालिफाय झाली टॉप 4 मध्ये. काल आपण पाहिलं ते इल्मा 11 कुडकी रिहान राजपूरकर ते क्वालिफाय झाले. आज कोण क्वालिफाय होईल? करंज खोल. यावेळेस फटका हवेत आहे नवीदचा. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, चूक करणार नाही. टिपलाय जेल. नवीद यांचा संपलाय खेळ. माझे त्या ज्याची चर्चा झाली होती कारण माझं क्रिकेटिंग करीन खूप चांगलं राहिले. अष्टपैलू खेळाडू आहेत. स्क्रीनवर आपण त्यांना पाहतोय. माझ पुरारसाठी मोठं नाव शेजाद माज यांना ओळखलं जातं कारण हे आज आयकॉन म्हणून खूप साऱ्या स्पर्धा खेळतात. पहा मैदानात सुद्धा कोणाकर सर माज आल्या भेटले कारण ही क्रिकेटची रिस्पेक्ट आहे जी प्रतिस्पर्धी जरी असले तरी एकमेकाला इथे क्रिकेटने आहे ना खूप मित्र दिले आपल्याला. क्रिकेटने आपल्याला ओळखी दिल्या. क्रिकेटने आपल्याला एक वेगळी फॅमिली निर्माण करून दिली. आणि आमचे लाईनमॅन पहा कमालीचं काम करताना. संपूर्ण ही शेती आहे. उन्हामध्ये सुद्धा हे लाईनमॅनचं काम आमचं पाहतात सगळे पांगलोलीचे टीमचे मेंबर्स. त्यांचं खूप खूप अभिनंदन खऱ्या अर्थाने. मग छोटे रईस पासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत मारूपर्यंत सगळी लोक काम करतायत इथे. नक्कीच आरुषी मास साडी. पुढचा बॉल. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला आहेत. येतील का बाउंड्री लाईनला? बॉल चाललाय डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी करेपर्यंत इथे 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावाची संधी आहे. गरज नव्हती या धावेची. डावकुरे बॅटर आदित्य रनआउट होऊन माघारी येतील. साहेब साहेब डेकोरेटर्स मंडप डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते. साऊंड सिस्टीम पाहायला मिळते. शेफ कौचाली यांची. धावा 14. 2 षटकात हा खेळ संपलाय. पहिल्या षटकात आल्या होत्या अम्मार 10. या षटकात आल्या फक्त 4 आणि विकेट पण आली. हा रनआउटचा विकेट आहे ना तो कुपणार आहे नक्की पुरार संघाला कारण आदित्य तिसऱ्या क्रमांकाला आले होते. चांगले बॅटर होते. डावकुरे होते आणि हवा आहे ना सुरुवातीला पांगलोळच्या मैदानात सकाळच्या सत्रात फलंदाजी रायटीला चांगली साथ देते पण नंतर संध्याकाळच्या वेळेस डावकुऱ्याला हवा ही सुरुवात होते पण डावकुरे बॅटर बाद झालेत. गोलंदाज खरंच कोल अक्षय आलेत. आसुर एक गोलंदाजी. डॉट बॉल पेस आहे. गुडलेन स्पॉटवर टाकला बॉल. बॉलनी घेतली अतिरिक्त उसळी. छातीला चाटून निघून गेला माज यांच्या. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. धावा तर कराव्या लागतील कारण समोर संघ मोठा आहे. करंज खोल राहुल विशाल नितेश हे चांगले बॅटर आहेत. पुढे आले. यार करून घेतला खराब क्षेत्ररक्षण. इथे फंबल झाले. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाद आणखीन एक खेळाडू होतील. बॅक टू बॅक दुसरा खेळाडू.
न्यू बॅटर मैदानात पुरार संघाकडून. बॅट्समन सलीम. हा अक्षय जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक भन्नाट वेगाचा बॉल. आज का खालच्या डाऊनला बॅटिंगला आले हे लक्षात आलं, कारण बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. फॉर्म चांगला दिसत नाही माझचा, त्यामुळे डाऊन लाईनअप मध्ये थोडे खाली आले. डॉट बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तो जेल सुटलाय. डीपला क्षेत्ररक्षक होते इथे वाईडिश लॉंग ऑफला, पण जेल सोडलाय. माजला संधी. जीवनदान. एक सिंगल. 4 चेंडू मध्ये झाले धावा 16. हा चौथा बॉल. धावा आल्या नाही या षटकात. आपण पाहाल 2 धावा आल्यात. रनआउटचा एक विकेट आलाय. उझेर लास्ट विकेट. साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 5-5 बॉलचं षटक. 15 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ बाकी. धावा झाल्यात 16. 4 गड्याच्या बदल्यात पुरार. थोडीशी खस्ता हालत आहे. दयनीय परिस्थिती आहे. खराब परिस्थिती आहे. इथून तुम्हाला 20 ते 25 धावांचं षटक आणावं लागेल 5 बॉल मध्ये. शेवटचं षटक विशाल आलेत गोलंदाजीसाठी. तेही चांगली गोलंदाजी करतात. पाहतोय आपण प्रेक्षक. चला आमच्या कॅमेरामॅनला पाहिजे आईस्क्रीम, कारण कॅमेरा फोकस केलाय. माऊली आईस्क्रीम. आणि पहा या छोट्या छोट्या मुली. यस टेबल ठेवायचं आहे. पहा क्रिकेट पाहतात, कारण क्रिकेट वर्ल्ड कप वुमन्स वर्ल्ड कप जिंकला होता मुलींनी. त्यामुळे आपल्या इथली सुद्धा एखादी मुलगी इंडियासाठी प्रतिनिधित्व करू शकते. तर पहा या लहान लहान मुली पहा. येस तुमच्यावरच कॅमेरा आहे. येस पहा. विशाल गोलंदाजी साडी. विशाल मास साडी. पुढचा बॉल. स्ट्रोक चांगला आहे. हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील कॅस साडी. जेल सुटलाय. धावून धावा तिथे घ्यायच्यात. 1 धाव तर कम्प्लीट केले. हा माझ दुसरं जीवदान, पण धावले नाहीत. 2 धावा आल्या असत्या. धावा झाले 17. धावा. विशाल. सलीम साडी. हा मिसफिल्ड. विकेटच्या माग. डॉट बॉल. रन तर येत नाहीये. मिसफिल्ड होती. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू शिल्लक आहे. शेजाद आउट झाले ना, तिथेच धावा थांबल्या. एक षटकार आला होता शेजादच्या बॅट मध्ये. शेजाद बाद झाल्यानंतर धावा थांबल्या, बंद झाल्या. आणखीन एक डॉट. पण माझच होतील रन आउट. रन नाहीये. येस डॉट बॉल असेल तर रन नाहीये असं सांगितलंय. मिसफिल्डलाच रन येऊ शकतो. विकेट किपरच्या हातात बॉल असेल, निर्धाव असेल, तर तेव्हा तुम्ही स्ट्राईक रोटेट नाही करू शकत. स्पर्धेचा नियम. विशाल. हो यावेळेस चांगला स्ट्रोक. हा हा देर आहे लेकिन दुरुस्त. लेट पण थेट षटकार. तेवीस धावा. शेवटचा बॉल. षटकार आला तर 29. टफ होऊ शकते. मॅच पार स्कोर होईल. एक चांगला स्कोर, पण सलीमला एक षटकार ठोकावा लागेल. शेवटचा बॉल. हा हा पण इथे मात्र स्ट्राईक आला नाही. धावा झाल्या 24. करावे लागतील 25. 20 बॉल 25 ची गरज. करंज कोल संघाला. इस्माईल धनसे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या इस्माईल धनसे साहेब.
चलिए अंपायर से गुजारिश है कि जल्द से जल्द सामने को शुरू करे, फील्डिंग लगा ले। टॉस। चलिए करंस गोल की तरफ से सलामी के बल्लेबाज देखे तो राहुल और कोंडालकर दोनों ही बल्लेबाजी के मोर्चे पर जाते हुए पुरार की टीम से गुजारिश है कि जल्द से जल्द फील्डिंग सजा ले। याच्यानंतरचा होणारा सामना अमायरा 11 बनाम शामिल मोहल्ला, दोनों ही संघांच्या कर्णधारांशी विनंती आहे की आपण लवकरच लवकर नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे। अमायरा 11 चे कॅप्टन इथं आलेले आहेत। शामिल मोहल्ला यांच्या कर्णधारांशी विनंती आहे की आपण लवकरच लवकर इथं उपस्थिती द्यायची आहे। चला थँक्यू, सामन्याकडे वळूया। पुरार, चलिए फील्डिंग सज चुकी है, दोनों ही बल्लेबाज पिच पर पहुंच चुके हैं। राहुल और कोंडालकर अच्छी जोड़ी बल्लेबाजी के लिए, दोनों ही हार्ड हिटर बल्लेबाज है, लंबे लंबे छक्के लगाने के लिए जाने जाते हैं। पहली ओवर लेकर मास खतीब अपने कोटे की पहली और टीम की तरफ से पहली ओवर लेकर राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। मास खतीब राहुल के लिए 25 रनों का हदफ। ओहो, स्टेप आउट किया, फुल टॉस बनाया, पहली गेंद को उड़ा दिया है, गेंद फलक में, जान हलक में, और यहां पर छूटा है कैच। मौका था यहां पर राहुल को आउट करने का, लेकिन गेंद सीधा हाथों से चटक कर सीमा रेखा के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। मास खतीब राहुल के लिए फिर एक बार यहां पर स्टेप आउट किया है और गेंद को भेज दिया है, इस बार लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। अच्छी बल्लेबाजी यहां पर, दोनों ही गेंद पर स्टेप आउट किया था। पहली गेंद को फुल टॉस बनाकर सीधा डाउन द ग्राउंड खेला था, और दूसरी गेंद को यहां पर लॉन्ग ऑन के रीजन में दोनों ही गेंदों पर 6 रन वसूल किए, टोटल 12। ओहो, तीसरी गेंद शॉर्ट ऑफ लेंथ पर, और ये तीसरी गेंद पर गेंद जाती हुई 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। 2 एक छोटा सा हदफ रखा था यहां पर पुरार ने करंस गोल के लिए, और वहां पर राहुल का बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा। ओहो, इस बार लॉन्ग ऑफ, लेकिन बेहतरीन कैच। यहां पर लगने वाला पहला झटका करंस गोल को राहुल के। बॉक्स की तरफ आ जाए। अमायरा 11 के कैप्टन यहां पर मौजूद नवीद कारबारी। चलिए 9 रनों की जरूरत, सिर्फ 4 गेंदें हो चुकी है पहले ओवर की, और 16 रन खर्चे हैं मास खतीब ने, लेकिन राहुल का विकेट भी लिया है। अब राहुल की जगह संभालने के लिए गए बल्लेबाज, बैट्समैन नेम प्लीज, ऋषि, एक हार्ड हिटर बल्लेबाज। चले यहां पर टॉस हो रहा है हमारा 11 और शामिल मोहल्ले के बीच में।
चलिए आखिरी गेंद इस ओवर की देखते हैं मास खतीब ऋषि के लिए। यहाँ पर रिवर्स अटेम्प्ट किया है और गेंद को उड़ाया है। गेंद सीधा आती हुई दर्शक दीर्घा में लगने वाला तीसरा छक्का पहली ओवर में और सामने को बिल्कुल ढीला कर दिया है। 22 रन जोड़े हैं करण स्कोल ने पहली ही ओवर में। पहिल्या षटकाच्या समाप्तीवर संघाची वाढती धावसंख्या 30 म्हणजे तब्बल 22 धावा। काय फलंदाजी केली आहे करण स्कोल या संघाने। चला आता परत। ओहो अच्छी गेंद इस बार थोड़ी सी धीमी रखी थी गेंद और उसे उठाकर खेलना चाहते थे लेकिन बैट और बॉल का अच्छा संपर्क नहीं हुआ। वहां पर अच्छी फील्डिंग और जब तक थ्रो करते उसके बीच में 2 रन चुरा लिए। यहाँ पर कोंडालकर भी एक बहुत ही अच्छे हार्ड हिटर बल्लेबाज है। ओहो इस बार बेहतरीन शॉट बैडमिंटन स्ट्रोक गेंद को भेज दिया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के पार और इसी स्ट्रोक के साथ मैच को खत्म किया है। की दूसरी ही गेंद पर यहां पर सामने को खत्म किया है कोंडालकर ने।